नमस्कार. फॅट टू फिट फॅमिली 30 डे सिरीज दिवस 18वा. जास्त एक्सरसाइज करूनही फॅट का कमी होत नाही? मी रोज एक्सरसाइज करते, घाम गाळते, तरीही माझं पोट कमी होत नाही. आणि कदाचित तुम्ही कमी नाही, जास्त करत आहात. ओव्हर एक्सरसाइजचं सत्य काय आहे? दररोज आपण इंटेन्स वर्कआउट करतो, रेस्ट आराम न करता, तेव्हा कॉर्टिसॉल वाढतो. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस जास्त इज इक्वल टू फॅट बर्निंग स्लो आणि बेली फॅट वाढत जातं. बॉडी सर्वायवल मोड मध्ये जाते. बॉडीला वाटतं माझ्यावर अटॅक चालू आहे आणि ती फॅट साठवते. एनर्जी सेव्ह करतो फॅटच्या स्वरूपामध्ये आणि वेट लॉस थांबतो. हा फॅट वाढणं म्हणजे आळशीपणा नाही, हा सर्वायवल मेकॅनिझम आहे. आईची 30 वयानंतर झोप कमी मिळते, स्ट्रेस वाढलेला असतो, हार्मोन सेन्सिटिव्ह असतात. अशा वेळी हेवी वर्कआउट रोज करणं बॉडीला सूट होत नाही. आणि सगळ्यात मोठी मिस्टेक, वेट कमी होत नाही म्हणून एक्सरसाइज आणखी वाढवणं, कार्डिओ डबल करणं, उपाशी वर्कआउट करणं आणि स्वतःचं नुकसान करून घेणं. तर खरा स्मार्ट अप्रोच काय आहे? आठवड्यात 2 ते 3 ताकद वाढवणारे व्यायामाचे सेशन करा. 20 ते 30 मिनिट ब्रिस्क वॉक करा. 1 ते 2 दिवस रिलॅक्स रेस्ट घ्या. प्रॉपर प्रोटीन घ्या, क्वालिटी स्लीप घ्या. एक्सरसाइज पनिशमेंट नाही, तो आहे सपोर्ट. जर तुम्हाला बेली फॅट सायंटिफिकली, शास्त्रशुद्धपणे, साध्या सोप्या पद्धतीने कसं कमी करायचं ओव्हर एक्सरसाइज न करता, तर ते मी शिकवते माझ्या फ्री फॅट टू फिट बेली ब्लूप्रिंट वेबिनार मध्ये. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फ्री वेबिनारला जॉईन करा, कमेंट करा स्मार्ट वर्कआउट आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात ठेवा, स्वस्थ आणि मस्त जगा. फन, फूड, फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.